आज दिवसभर शेअर मार्केटमध्ये काय काय घडले याचा आपण सविस्तर आढावा या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. मार्केट सुरू होण्यापूर्वीच आज सकाळी आपण मार्केटचा अंदाज वर्तवला होता. ग्लोबल मार्केटमधून जरी निगेटिव्ह संकेत मिळत असले तरी आपले मार्केट फ्लॅटमध्ये ओपन होईल आणि शानदार तेजी पाहायला मिळेल. त्या पद्धतीनं सर्व गोष्टी घडलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचे अपडेट वेळच्या वेळी मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज निफ्टी 23,259 वरती ओपन झाली. त्यानंतर निफ्टीने 23,269चा हाय बनवला. हाय पासून खाली येत निफ्टीने 23,104चा लो बनवला. तर बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 23,242 वरती निफ्टी बंद झाली. निफ्टीची विकली एक्सपायरी असताना देखील निफ्टी संपूर्ण दिवस 23,130 ते 23,220 याच रेंजमध्ये रेंगाळत राहिली. निफ्टीतील 29 स्टॉकमध्ये तेजी पाहायला मिळत होती तर 21 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. NSE वरील 2,380 स्टॉकमध्ये तेजी होती तर 904 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. 111 स्टॉकना अप्पर सर्किट लागले तर 91 स्टॉकना लोअर सर्किट लागले. निफ्टीतील सर्वात जास्त वाढलेले शेअर्स जिओ फायनान्स, आयचर मोटर, SBI, अपोलो हॉस्पिटल, ICICI बँक. मला वाटतं आपण मार्केट सुरू होण्यापूर्वी SBIचा चार्ट तुम्हाला दाखवला होता. जर कोणी सकाळचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांना आज स्टॉक ऑप्शनमध्ये ट्रेड करण्यासाठी सोपं गेलं असेल. निफ्टीतील सर्वात जास्त पडलेले स्टॉक ONGC, टायटन, NTPC, पॉवर ग्रिड, टेक महिंद्रा याच्यामध्ये आपल्याला आज दबाव पाहायला मिळत होता. सेक्टर वाईज विचार केला तर केमिकल सेक्टरमध्ये आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळत होती. तर डायमंड आणि ज्वेलरी सेक्टरमध्ये दबाव दिसून येत होता. तसेच पॉवर सेक्टरमध्ये देखील आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. आज सकाळी व काल रात्री देखील आपण बँक निफ्टीबद्दल सविस्तर चर्चा केली होती आणि सांगितलं होतं की निफ्टीच्या तुलनेत बँक निफ्टी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह आहे. HDFC बँक वगळता सर्वच बँकिंग स्टॉकमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती. डे लो पासून बँक निफ्टीने जवळपास 1100 पॉईंटची मुवमेंट वरच्या बाजूला केल्याची आपल्याला पाहायला मिळते. बँक निफ्टी 54,265 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 54,242चा लो बनवला. लो पासून वरती जात बँक निफ्टीने 55,000 ही महत्वाची लेवल ब्रेक करून 55,318चा हाय बनवला आणि बंद होताना 55,194 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टीने वरील सर्व बाजूचे लेवल ब्रेक केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात. डे लो पासून जवळपास 1100 पॉईंटची शानदार तेजी बँक निफ्टीने दाखवलेली आहे. बँक निफ्टी टेक्निकल दृष्ट्या मजबूत आहे असे आपण मागील 2 दिवस सांगत आहे. त्या पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी झाली आणि त्यालाच हातभार म्हणून RBIनं जो नवीन हेजिंग संदर्भात नियम आणला तो देखील बँकिंग सेक्टरसाठी आणि विदेशी गुंतवणूकदारांसाठी चांगला त्या ठिकाणी ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आता सध्या ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक कल आपल्याला दिसत आहेत. म्हणजेच सर्वच ग्लोबल मार्केटमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. सोन्या चांदीच्या किमतीमध्ये सपाट कारभार दिसून येत आहे तर कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये साधारण आपल्याला घसरण दिसून येत आहे. एकूण जर आपण सर्व गोष्टी मागील 2-3 दिवसांमध्ये जर पाहिल्या तर आपल्या भारतीय मार्केटसाठी फक्त विदेशी गुंतवणूकदारांची विक्री हा एकच गोष्ट निगेटिव्ह होती. बाकी सर्व गोष्टी आपल्यासाठी पॉझिटिव्ह होत्या. अमेरिकन मार्केटमध्ये जो दबाव शुक्रवारी रात्री पाहायला मिळाला होता तो दबाव जवळजवळ रिकव्हर होत असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. ही सर्वच मार्केटसाठी पॉझिटिव्ह गोष्ट म्हणावी लागेल. त्याच पद्धतीने जपान व कोरिया मार्केटमध्ये जी घसरण झाली होती ते देखील घसरण आज रिकव्हरी स्वरूपात आपल्याला दिसून येत आहे. कच्च्या तेलाची किंमत $93 खाली गेल्याची देखील आपल्याला दिसून येत आहे. आज भारतीय रुपयात देखील आपल्याला 20 पैशांची रिकव्हरी पाहायला मिळाली.
इराण व इस्रायल यांच्यामधील प्रत्यक्षात हल्ले थांबल्याची बातमी देखील मार्केटमध्ये येत आहे आणि ही गोष्ट मार्केटसाठी सकारात्मक म्हणावी लागेल. आणि या दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प पुढाकार घेण्याची बातमी देखील मार्केटमध्ये येत आहे. इंडिया विक्समध्ये देखील आपल्याला आज घसरण पाहायला मिळाली. त्यामुळेच मार्केटमध्ये शानदार तेजी आपल्याला दिसून आली. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.